जर तुम्हाला खरंच यायचं आहे तर एक स्मॉल अमाऊंट पासून या. म्हणजे इव्हन तुम्ही 5,000 रुपये घेऊन आले शेअर मार्केटमध्ये तरी चालेल. शेअर मार्केट हे पर्सेंटेजवर बोलतं, पैशांवर बोलत नाही. म्हणजे रिटर्न किती जनरेट झाले हे महत्वाचं आहे, तुम्हाला पैसे किती भेटले हे महत्वाचं नाही. म्हणजे इव्हन एक डेटा पण असं सांगतो सेबीचा की 2019 नंतर जे काही डीमॅट अकाउंट ओपन केलेत किंवा ट्रेडिंग अकाउंट ओपन झालेत त्यांनी सगळ्यांनी एक व्ह्यू ठेवलाय की आम्हाला कमी वेळेत जास्त पैसा पाहिजे आणि ह्याचे इम्पॅक्ट माणसांवर किंवा सायकोलॉजीवर पडतात. खूप जण म्हणतात की शेअर मार्केट जुगार आहे. बघा मी तुम्हाला सांगेन, जर विदाऊट नॉलेज, विदाऊट अनालिसिस जर तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करत असेल तर मी खरंच सांगतो हा जुगार आहे. नमस्कार, मी प्राध्यापक सुशांत जगदीश कहाणे, गुरुकुल शेअर मार्केट क्लासेसचा डायरेक्टर. माझ्या जे काही ब्रांचेस आहेत ते आहेत राजगुरुनगर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर. आज मला ब्लॅक झिप एंटरटेनमेंट प्रेझेंट थॉट मीडिया या मंचावर बोलवण्यात आलं आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम टीमचं मी आभार मानतो. आजचा जो काही माझा टॉपिक आहे तो आहे की सामान्य माणसांनी शेअर मार्केटमध्ये यावं की नाही. हा खूप मोठा प्रश्न असतो, कारण की ज्यावेळेस तुम्ही एक तुमच्या डोक्यात येतं की पैसा हा एक टॉपिक ज्यावेळेस तुमच्या डोक्यात येतो त्यावेळेस पहिल्यांदा शेअर मार्केट दिसतं. खूप जणांनी पाहिलेलं असतं की ह्याला एवढा प्रॉफिट झालेला आहे, ह्यांनी या प्रॉफिटमुळे ह्यांनी गाडी घेतली आहे, बंगला घेतला आहे, व्हॉट एव्हर. बट ॲक्च्युली सामान्य माणसाचा मनात हा प्रश्न असतो की आपण इथं आल्यावर काय करणार किंवा ह्याच्यात यायचं की नाही. तर या गोष्टीवर मी आज चर्चा करणार आहे. तर माझा आजचा टॉपिक जो आहे तो आहे की सामान्य माणसाने शेअर मार्केटमध्ये यावं की नाही. खूप वेळा काय होतं की आपण कुठेतरी मोठमोठे स्क्रीनशॉट पाहिलेले असतात, कोणाचं तरी प्रॉफिट ऐकलेलं असतो किंवा पाहिलेलं असतो आणि त्याच्यावरनं आपण एक डिसिजन घेतो की शेअर मार्केटमध्ये यावं. तर मी पहिल्यांदा सांगेल की ॲक्च्युली तुमच्या इन्कमचं एक कॅल्क्युलेशन करा की तुम्हाला तुमच्या नोकरीतनं किंवा तुमच्या व्यवसायातमधून किती इन्कम होत आहे. त्यानंतर तुम्ही एक्सपेंडिचर पहा, म्हणजे तुमचा खर्च काय होत आहे. कारण की साहजिकच आहे या वयात 30-35 वयात तुम्ही जर मॅरिड असाल तर साहजिकच आहे तुम्हाला मुलं आहे, त्यांची शिक्षण आहे, होम लोन आहे, व्हेकल लोन आहे, कार लोन आहे वगैरे वगैरे. तर त्याचं कॅल्क्युलेशन एक तुम्ही केलेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जे काही पैसे उरतील, ओके, तर जे पैसे उरलेत त्याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा की तो इमर्जन्सी फंड आहे की नाही. जर तो तुमचा इमर्जन्सी फंड नसेल तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ऍक्च्युली स्टॉक मार्केटमध्ये असे पैसे पाहिजे की समजा तुम्हाला काही पुढे प्रॉब्लेम आला तर असे तुम्ही ते स्टॉक चांगले स्टॉक आहे ते विकले नाही पाहिजे. म्हणजे खूप वेळा असं होतं की सर मला 2 महिन्यासाठी माझ्याकडे पैसे आहे आणि ते 2 महिन्यासाठी मला पैसे इन्व्हेस्टमेंट करायची आणि 2 महिन्यानंतर काही ती अर्जन्सी आले तर चांगले शेअर्स पण आपल्याला विकावे लागतात. तर अशी कंडिशन तुमच्याकडे आली नाही पाहिजे किंवा त्याच्यावर थोडंसं वर्कआउट केलं पाहिजे. त्यानंतर कधी असं होतं की आपलं एक्सपेंडिचर खूप वाढतं आणि माणूस विचार करतो की आपल्याला हा एक्सपेंडिचर आहे तोच कव्हर करण्यासाठी, म्हणजे वाढलेला खर्च आहे तो कव्हर करण्यासाठी आपण शेअर मार्केटमध्ये यावं. आणि मग त्यावेळेस ती सायकोलॉजी चेंज झालेली असते. म्हणजे सायकोलॉजी सिम्पली असते की आपल्याला तो जो आपला खर्च आहे तो आपल्याला काढायचा. म्हणजे काही तर असे विचार करतात जे मला, म्हणजे माझ्या संग ज्यावेळेस डिस्कशन करतात विद्यार्थी की सर माझ्याकडं खूप मोठं लोन आहे, व्हेकल लोन आहे आणि मला असं वाटतं की मी समथिंग 1 लाख रुपीज ह्याच्यात आणले स्टॉक मार्केटमधून तर मला तो लोन कव्हर करायचा आहे. तर मी तुम्हाला सांगितलं हे पॉसिबल नसतं. म्हणजे त्या सायकोलॉजीने तुम्ही आले तर मे बी लॉसेस ह्यूज होतात आणि मग नंतर आपल्याला असं वाटतं की एक स्टॉक मार्केट एक जुगार आहे किंवा हे आपल्यासाठी नाहीये. तर एक प्रत्येकाला म्हणजे एक सांगेल मी की पहिलं हे कॅल्क्युलेशन किंवा माइंडसेट, सायकोलॉजी स्ट्रॉंग करा, तुमच्या पैशांचं कॅल्क्युलेशन करा आणि त्यानंतरच शेअर मार्केटमध्ये यायचं आहे की नाही ह्याचा विचार करा. सो खूप जणांचा एक प्रश्न पण असतो की शेअर मार्केटमध्ये यायचं आहे तर लाखो करोडो रुपये घेऊन आलं पाहिजे का. कारण की साहजिकच सायकोलॉजी अशी बनलेली असते की मला ह्यूज पैसा पाहिजे आणि कमी वेळात. खूप जणांचा प्रॉब्लेम आता असाच आहे. म्हणजे इव्हन एक डेटा पण असं सांगतो सेबीचा की 2019 नंतर जे काही डीमॅट अकाउंट ओपन केलेत किंवा ट्रेडिंग अकाउंट ओपन झालेत त्यांनी सगळ्यांनी एक व्ह्यू ठेवलंय की आम्हाला कमी वेळेत जास्त पैसा पाहिजे आणि ह्याचे इम्पॅक्ट माणसांवर किंवा सायकोलॉजीवर पडतात. तर ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, इन्व्हेस्टिगेशन. ज्यावेळेस तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये यायचंय तर ज्यावेळेस तुम्ही एखादा शेअर घेताय तर त्याचा तुम्हाला पूर्ण अभ्यास करावा लागतो. म्हणजे कोणतरी तुम्हाला त्यांचा प्रॉफिट दाखवत असतो, कोणीतरी तुम्हाला टिप्स दिलेले असतात की चलो हे बाय करा, ते सेल करा आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. कधी ते तुम्हाला प्रॉफिट दाखवतात बट ऍक्च्युली तुम्ही प्रॉफिट बघतात पण लॉस कधी विचारत नाही किंवा झालेला असतो लॉस तो समोरचा व्यक्ती सांगत नाही. आणि अशा पण स्कीम बाहेर चालतात की आम्ही महिन्याला तुम्हाला 10% देऊ, महिन्याला तुम्हाला 20% देऊ. एक
सिंपल विचार करा, म्हणजे भारताचं जे काही इंडेक्स आहे, सेन्सेक्स आहे, निफ्टी आहे, ते पण कधी महिन्यात 1% किंवा 2% जात नाही जास्त. आणि तुम्हाला समोरचा व्यक्ती अशी ऑफर करतोय की 10% 20% आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही आम्हाला फक्त फंड द्या, म्हणजे फंड मॅनेजमेंट वगैरे आपण म्हणतो. तर तुम्ही हा एक विचार करा की ज्यावेळेस तो व्यक्ती म्हणतोय की तुम्हाला 10 ते 20% आम्ही देऊ, त्यावेळेस त्या व्यक्तीला मिनिमम 30 ते 40% कमवायचे तुमच्यासाठी. आणि त्याच्यात खूप जण फेल होतात. मग नंतरून एक हार्डली 2-3 महिने पैसे येतात आणि त्यानंतर ते जे माणसं आहे ती पळून जातात किंवा गायब जातात. मग तुम्ही कुठेतरी जाऊन पोलीस कंप्लेंट होता. आणि ह्याच्या पेपर्स आउट्स पण खूप होतात, हे वाचलेलं पण असेल की पैशाचे आमिष दाखवून झाली, फसवणूक झाली वगैरे. तर एक ते टाळा. जर तुम्हाला खरंच यायचंय तर एक स्मॉल अमाऊंट पासून या. म्हणजे इव्हन तुम्ही 5,000 रुपये घेऊन आले शेअर मार्केटमध्ये तरी चालेल. शेअर मार्केट हे पर्सेंटेजवर बोलतं, पैशांवर बोलत नाही. म्हणजे रिटर्न किती जनरेट झाले हे महत्वाचं आहे, तुम्हाला पैसे किती भेटले हे महत्वाचं नाही. आणि त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, तुम्ही कंपन्यांचे बॅलन्स शीट पाहिजे, तुम्हाला त्याचे काही रेशोज असतात ते पाहिजेत. आणि त्यानंतर विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची. आणि ज्यावेळेस ट्रेडर येतो तर त्यावेळेस पहिल्यांदा तो म्हणतो की सर मी समजा 1 लाख रुपये घेऊन आलोय तर त्याचे पैसे किती बनणार. म्हणजे बघा इथंच लगेच क्विक मनी हा त्याच्या माइंडमध्ये सेट होतो, सायकोलॉजी चेंज करतो. आणि तिथूनच म्हणजे आपण म्हणता येईल की लेट्स सी जो फेल्युअरचा रेशो आहे तो वाढतोय. आणि आता नाही का, आताच्या कंडिशनला जर तुम्हाला बघितलं तुम्ही तर खूप जणांना इन्व्हेस्टर नाही बनायचं, ट्रेडर बनायचं. आणि ट्रेडर जर तुम्हाला बनायचं असेल किंवा लेट्स सी त्यासाठी जो काय अभ्यास असतो तो खूप वेगळा असतो. मग त्याच्यात ती माइंडसेट, सायकोलॉजी वगैरे हे सगळं इन्क्लूड होतं. आणि ट्रेडरचं फेल्युअरचा रेशो पण वाढायचं पण कारण असतो तो म्हणजे क्विक पैसा. आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं अनालिसिस म्हणजे चुकीचं अनालिसिस, कुठून तरी काहीतरी टिप्स घेतलेत किंवा स्वतःचा अभ्यास नाही केला आणि त्याच्यातनं मग तो जो काही फेल्युअरचा रेशो आहे तो वाढतो. आणि मग कुठंतरी मग असं वाटतं की खरंच इथं हे आपल्यासाठी बनलंय का, आणि बाकीचेच पैसे बनवतात ते, मग आपलेच पैसे का बनतात, पैसे बनत नाहीये. आणि नंतर कोण ऑपरेटर येते का, मग अशी पण चर्चा बनते की नाही म्हणजे मी स्टॉप लॉस लावला, तो स्टॉप लॉसच बरोबर त्यांनी हिट केला आणि तिथून मग लेट्सची गळती चालू झाली. मग त्याच्यानंतर असं होतं की काल मला एवढा लॉस झालाय, समजा 1,000-2,000 रुपयाचा काल लॉस झालाय, तर आज मला तो रिकव्हर करायचा आहे किंवा दिवसाच्या दिवस तो डेलीच्या डेली रिकव्हर करायचा आहे. ही पण माइंडसेट ज्यावेळेस ट्रेडर बनवतो तर तिथून पण ते जे काही लॉसेस जनरेट होतात ते ह्यूज होतात आणि परत जे काही सायकोलॉजी आहे ती चेंज होते. तर आता जर बघितलं म्हणजे ह्या कंडिशनला मार्केटमध्ये तर लॉसेसचं प्रमाण जास्त आहे. इव्हन सेबी पण सांगते की F&O मध्ये जे काही ट्रेड बनतात म्हणजे आउट ऑफ 10 ट्रेडर जे असतात ते 9 ट्रेडर लॉसेसमध्ये. म्हणजे बघा लॉसचा खूप म्हणजे इम्पॅक्ट मेजर आहे. आणि त्याला रिझन काय असतं की हेच थोडंसं कुठून तरी माहिती घेणे, स्वतः इन्व्हेस्टिगेशन किंवा अनालिसिस न करणे, हा एक मोठा प्रॉब्लेम आता मार्केटमध्ये चालू आहे. आणि खूप वेळा काय होतं की आपण कुठंतरी टिप्स आलेले असतात आणि त्यानुसार पैसे इन्व्हेस्टमेंट करतो. तो समोरचा व्यक्ती तुम्हाला सांगतो की एक काम करा की हे स्टॉक आता डबल होणार आहे, ट्रिपल होणार आहे, किंवा मी पैसे तुमचे लावतो, तुम्हाला 20% 50% देतो. आणि तुम्ही नंतर कॅल्क्युलेशन करून तुम्ही काय करता, तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे लाईक FD असेल, इवन PF असेल, हा विड्रॉल करता आणि तो तुमच्याकडे देता, त्यांच्याकडे देता. इवन त्यावेळेस ज्यावेळेस देता त्यावेळेस तुमच्या समोर काहीतरी टार्गेट असतं, इवन काही लग्न असेल, घरातला कार्यक्रम असेल, शिक्षण असेल वगैरे, ते तुम्ही बाजूला करून समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही ते पैसे जे काय FD किंवा PPF ते काढून त्यांच्याकडे देता. पण तुम्ही ह्याचाही विचार करा की जर एवढं हे सोपं असतं, म्हणजे तो जर व्यक्ती तुम्हाला एवढं रिटर्न देतोय, पण त्याची दुसरी बाजू जी आहे म्हणजे लॉसची, जर तो जो काही पैसा आहे तो लॉस मध्ये गेला, म्हणजे समजा एक उदाहरण आपण घेऊया की 1 लाख रुपये तुम्ही दिले आणि तो म्हणला की तुम्हाला मी महिन्यात 2 महिन्यात 2 लाख रुपये देतो. तुमचं हे म्हणणं असतं चला आपल्याला जी काही एज्युकेशनची फी आहे ती 2 महिन्यांनीच भरायची. बट जर तसं झालं नाही, म्हणजे 1 लाखाचे ते परत 50,000 20,000 30,000 झाले, तर आपल्या मुलाच्या शिक्षणावर त्याचा किती परिणाम होतो ह्याची पण जाणीव तुम्हाला असली पाहिजे. आणि खूप जण ह्याच्यात फसतात. मग नंतर मग कुठेतरी तुम्ही शिक्षणाला तुम्ही थोडंसं मग वेगळ्या पद्धतीने प्राधान्य देता. जिथं हायर एज्युकेशनला जायचं होतं, चांगल्या ठिकाणी जायचं होतं, तिथं कुठेतरी लोएस्टला येतो. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात. म्हणजे आपण जसं म्हणतो की चांगलं जसं आहे तशी वाईट पण आहे. जर तुम्हाला लॉस झाला तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही, किंवा वॉट एव्हर. ज्यावेळेस तुम्ही समजा असं ठरलं की बाबा चला मला ही जी काही आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपण पूर्ण न टाकता त्यातला काही पार्ट 2% 3% जर इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांनी तुम्हाला काही बर्डन येणार नाही, इव्हन लॉसमध्ये गेले तरी, तुमचं घर चांगलं झालं, शिक्षण चांगलं झालं, पुढचं काही घरात कार्यक्रम असतील, लग्न असतील, तर ते चांगलं चालत असतील तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि त्याच्यासाठी पण एक चांगला अभ्यास करा, स्वतःचा अनालिसिस करा, स्वतःवर विश्वास ठेवा. बट असं
लॉनी सांगितलंय म्हणून सगळे तुमची जी काही कष्टाचे पैसे ते तिथं इन्व्हेस्टमेंट लावू नका. एक आपण एक्झाम्पल पण घेऊया, एक उदाहरण घेऊया की खूप वेळा काय होतं की एक शेतकरी आहे समजा आणि त्याच्याकडे आहे पैसा आहे, त्यांनी शेतीतनं उत्पन्न काढलंय आणि तो पैसा त्याच्या घरी ठेवला. 2-3 महिन्यात येणारं लग्न पण आहे, घरात एक लग्न पण आहे आणि कुठेतरी त्याचा नातेवाईक किंवा व्हॉट एव्हर फ्रेंड्स वगैरे असतात ते सांगतात की एक काम कर बाबा, शेअर मार्केटमध्ये ह्याची इन्व्हेस्टमेंट कर, ह्याचे पैसे डबल होतील. आणि आपण पण काय करतो, तिथं कुठेतरी जातो, त्यांच्या संग भेटतो आणि भेटल्यानंतर तो पण सांगतो, तुम्हाला दाखवतो बघा मी पैसे डबल केलेत 2 महिन्यात 3 महिन्यात, आणि मग आपण त्याच्यात अट्रॅक्ट होतो. मग आपण ज्यावेळेस त्याला पैसे देतो तर त्यानंतर पैसे दिल्यानंतर साहजिक येतो, म्हणतो 2 महिने थांबा, 3 महिने थांबा, आणि आपणही थांबतो. आपल्याच घरातलं लग्न असतं, ठरलेलं असतं, त्या घराची लग्नाची डेट असती, लग्नाची डेट पण जवळ येते, पण पैसे काय भेटत नाही. तुम्ही वारंवार त्याला फोन करता, विचारता, तोही तुम्हाला उडवाउडीची उत्तर देतो. मग कधीतरी असं वाटतं अरे आपण काहीतरी चूक केली. पण लग्न तर करायचं म्हणून तुम्ही बाहेरून परत कर्ज घेता आणि परत कर्जबाजारी होता. पण तर तुम्ही पैसे देतात ते ठीक आहे, तुम्हाला द्यायचे जे पैसे त्यांनी सांगितलंय, तर कुठेतरी लिखित ऍग्रीमेंट करा, जेणेकरून तुम्हाला समजेल. कधी तुम्ही जर समजा कॅश व्यवहार केले तर कोणताही त्याच्या ऍग्रीमेंट नसणार आणि पुढे जाऊन तो पण म्हणे की मला तुम्ही पैसे दिलेले नाहीये. जर तुम्ही अकाउंट ट्रान्झॅक्शन केलं तर कुठेतरी तुमच्याकडे असेल, नंतर इव्हन पुढे जाऊन तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार असेल तर पहिल्यांदा ते म्हणेल की तुमच्यात काही बोलणं झालंय किंवा व्हॉट एव्हर ऍग्रीमेंट झालं तर ते दाखवा. तर अशा प्रकारच्या पण फ्रॉड केसेस होतात ज्या शेअर मार्केटच्या नावाखाली तुम्हाला दाखवले जातात. म्हणजे थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा जो पैसा आहे हा सगळा तुमचा कष्टाचा पैसा आहे, आणि ज्या वेळेस टायमिंगला जो पैसा आहे तो जर नाही मिळाला तर त्याचा फायदा नाही. कारण तुम्ही परत बाहेरून पर्सनल लोन घेतले 12% 13%वरनं, म्हणजे त्याचं पण बर्डन तुमच्या डोक्यावर आलेलंच आहे. तर अशा प्रकारच्या ज्या केसेस आहे ह्या टाळल्या पाहिजे. म्हणजे शेअर मार्केट ह्याच्यासाठी नाहीये, किंवा लेट्स तुम्हाला वाटत असेल की मला ह्याच्यातनं म्हणजे स्वतःचा अभ्यास नाही ह्याच्यात कोणत्या प्रकारचा, आणि तुम्हाला वाटत असेल की मी त्याच्याकडे पैसे देऊन तुम्हाला 20% 50% व्हॉट एव्हर काय देईन ऍग्रीमेंट नुसार, आणि जर हे पैसे जर आले नाही तुम्हाला तर मे बी प्रॉब्लेम वाढू शकतो. आता शेअर मार्केटच्या दुसऱ्या बाजूबद्दल पण डिस्कशन करूया, ती आहे पॉझिटिव्ह. बघितलं तर आता बघा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचे पण प्रकार आहे, म्हणजे लॉंग टर्म, शॉर्ट टर्मला आपण इंट्राडे पण म्हणूया. तर आता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर ती कधी वाया जात नाही. म्हणजे ब्ल्यू चिप स्टॉक, चांगल्या स्टॉकमध्ये एक उदाहरण आपण सिंपल घेऊया, जे तुम्ही दररोज वापरतात ना त्या शेअरमध्ये तुम्ही लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट केली ना खूप चांगली. म्हणजे एक उदाहरण लाईव्ह बघा, तुम्ही एचडीएफसी बँक आहे, तुमचं खातं समजा एचडीएफसी बँकेत आहे, आणि एक जस्ट तुम्ही एचडीएफसी बँकेचा शेअर बघा 2000 साली किती रुपयाला होता, ऑलमोस्ट 200-300 रुपयाला असेल, आणि आता जर आहे तुम्ही जर बघितलं एचडीएफसी बँकेचा शेअर तर 1600-1700 आहे. ज्यावेळेस तुम्ही एचडीएफसी बँकेत एफडी करता, सेम एफडी ची जी काही अमाऊंट आहे तुम्ही बँकिंग स्टॉक मध्ये टाकले, म्हणजे मी एचडीएफसी एक उदाहरण घेतलं एचडीएफसी वगैरे, पण तुम्ही बँकिंग स्टॉक मध्ये जरी टाकलं तरी तुम्हाला एक चांगला फायदा होण्यासारखा आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन बघू शकता, बँक देते तुम्हाला ऑन एव्हरेज 6% दर वर्षाला, आणि स्टॉक जर तुम्ही बघितलं चांगले स्टॉक आहे ते 12 ते 15% CAGR कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट देतात. तर ओव्हरऑल जर बघितलं तर शेअर मार्केट लॉंग टर्म साठी खरंच चांगलं आहे. आता त्याला एक अजून एक विषय येतो की आपण खूप वेळा चर्चा करतो की अरे इन्फ्लेशन खूप आहे, महागाई खूप आहे आता भारतात. तर आता ओव्हरऑल गव्हर्नमेंट जी सांगते की महागाई आहे 6 to 7%, म्हणजे 7%, म्हणजे आता 100 रुपयाची वस्तू 7 रुपयांनी पुढच्या वर्षी वाढणार. तर साहजिक आहे तसंच तुमचं इन्कम पण वाढलं पाहिजे. आता तुम्ही विचार करा की आता कोणती असेट आहे की तुम्हाला दर वर्षाला 7% वरती रिटर्न देते. एफडी 5-6% आहे, तुम्ही गोल्ड असेल तर गोल्ड पण फ्लक्च्युएट होतं, ते पण 5-6% आहे. पीपीएफ आहे 7% ला जातं. रिअल इस्टेट आहे, पण रिअल इस्टेट मध्ये लिक्विडिटी नाही, म्हणजे लगेच सेल करता येत नाही. म्हणजे असे कुठेतरी खूप मोठे प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही लास्ट 15 वर्ष 20 वर्षाचा जर डेटा काढला इंडेक्सचा, निफ्टीचा, तर ऑन अन ऍव्हरेज 12 ते 15% CAGR म्हणजे कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट, म्हणजे प्रत्येक वर्षाला 12 ते 15% रिटर्न तुम्हाला इंडेक्स देतोय. म्हणजे तुमचं इन्फ्लेशन जी महागाई आहे ते बीट करते. जर आत्ताच्या कंडिशनला जर तुम्ही बघितलं तर महागाई जी आहे, महागाई आणि लेट्स से तुमचं इन्कम जर हे मॅच झालं नाही तर काहीच प्रॉब्लेम होणार, म्हणजे तुम्हाला इन्कमच होणार नाही. कारण की महागाई असणार आहे 6-7% आणि तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंटमधून जे काही रिटर्न झाले ते पण 5-6% झालं तर नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे त्याचा फायदा नाहीये. मग कुठेतरी इन्फ्लेशन बीट होणार जर इन्व्हेस्टमेंट जर असेट असेल तर ती आहे स्टॉक मार्केट. म्हणजे तिथून तुम्हाला जर 8-9-10-12% अनलिमिटेड जर असे रिटर्न आले तर चांगलेच आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की इथं एक पॉझिटिव्ह वे आहे की तुम्ही एक पॉझिटिव्ह व्ह्यूने जर बघितलं आणि लॉंग टर्म साठी जर बघितलं चांगल्या व्ह्यूने तर नक्कीच जी वेल्थ आहे ती क्रिएट होईल. आणि याच्यात ऑप्शन पण आहे. समजा तुम्हाला वाटतं नाही मला अनालिसिसला वेळ नाही इतका, तर तुम्ही एक काम करा, म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंड एक असं आहे की तुमचा जो काही फंड आहे तो फंड मॅनेजर मॅनेज करत असतो. सगळं ट्रान्झॅक्शन क्लिअर असतात, कॉन्ट्रॅक्ट क्लिअर असतात, तुमच्या डीमॅट मध्ये हे होतं. मग ज्या वेळेस तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तुम्ही SIP खूप वेळा ऐकली असेल,
म्हणजे मला वाटतं चांगल्या टीव्हीला पण जाहिराती चांगले करतात की म्युच्युअल फंड सही आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही आले आणि एक लॉंग टर्मसाठी म्हणजे 2-3 वर्षानंतर ह्याचा चांगला रिझल्ट दिसतो, तर ओव्हरऑल चांगले जे काय आहे 4 रेटिंग 5 रेटिंग वाले म्युच्युअल फंडचे जे काय कंपन्या आहे त्या ऑन अन ॲव्हरेज 12 ते 15% रिटर्न तुम्हाला जनरेट करून देतात. जर तुम्हाला वाटत नाही मला स्टॉक मार्केटची रिस्क वाटते, तर तुमच्याकडे हा ऑप्शन आहे. आणि आता डेटा पण असा चांगला सांगतोय की जवळपास मागच्या महिन्यात जवळपास 16,000 करोडची असेट म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडला आली. तुम्ही बातम्यांना वाचू शकता, न्यूजपेपरला पहा की म्युच्युअल फंड म्हणजे कुठंतरी ग्रो होतंय. आणि हे जे आहे ना हे तुमचं इन्फ्लेक्शन पण जे आहे, जी महागाई आहे ते पण बीट करते. म्हणजे ही पॉझिटिव्ह बात आहे. आता ह्याच्यात तर अनालिसिस थोडंसं रिस्क पण कमी आहे, अनालिसिस थोडंसं तुम्हाला कमी करावं लागेल. डेलीच्या डेली जो पैसा लागत होता म्हणजे मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं किंवा डिस्कशन केलं की तुम्हाला डेली पैसा पाहिजे, तर हा प्रॉब्लेम क्रिएट करतो. तर हा एक बाजू आहे की लॉंग टर्मसाठी जावा, चांगले शेअर्स घ्या. आणि मी जसं तुम्हाला बोललो की जे तुम्ही डेली यूज करता ना, लाईक कोलगेट. आता कोलगेट टूथपेस्ट तर तुम्ही वापरता, दुकानात जाता तर त्यावेळेस आपण इव्हन त्यांनी पेप्सोडेंट दिली तर तुम्ही म्हणले कोलगेट द्या, तुम्हाला म्हणता तुम्ही आता कोलगेट द्या. मग हे डेली वापरतोय, मग डेली जर वापरत असेल तर त्याचं कंझम्पन होतंय. कंझम्पन झालं तर ऑटोमॅटिकली त्या कंपनीचं प्रोडक्ट सेलिंग वाढलं. प्रोडक्ट सेलिंग वाढलं म्हणजे काय, कंपनीचं नेट प्रॉफिट वाढलं. आणि जसं कंपनीचं नेट प्रॉफिट वाढेल तसं शेअरची प्राइस वाढते. सो मला नाही वाटत की जे तुम्ही असे जे तुम्हाला अभ्यास नाहीये, जे तुम्हाला म्हणजे दिसत नाहीये, अशा कंपन्या न घेता जे तुम्हाला दिसतात आहे, ज्याचा बिझनेस मॉडेलचा तुमचा अभ्यास आहे, अशा शेअरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. कधीच लॉस होणार नाही किंवा झाला तरी रिस्क कमी असेल. आता मी एक रियालिटी सांगतो. आता समजा 100 विद्यार्थी माझ्याकडे ट्रेन झाले, तर त्यातले 100 विद्यार्थी सक्सेस होतात का? तर उत्तर आहे नाही. त्यातले 20%च विद्यार्थी सक्सेस होतात. तर ते का होतात? एक तर ते स्वतःचा स्टडी करतात, न्यूज पाहतात, अनालिसिस करतात आणि त्याच्यानंतर पेशन्स. तुम्हाला सांगतो शेअर मार्केटमध्ये यायच्यानंतर हा पेशन्सचा गेम. तुम्ही सकाळी 9:15ला उठले, मार्केट चालू झालं, पाहिलं अरे आज माझा शेअर परत थोडासा खाली झाला, दुसऱ्या दिवशी पाहिलं परत खाली झाला, तर तो मग तुमचा जो काही सायकोलॉजी तो चेंज करतो. ह्याच्यात पेशन्स खूप महत्त्वाचे असतं. म्हणजे पेशन्स लागतातच. विदाऊट पेशन्स तुम्ही पुढे जाऊ शकतच नाही. आणि मग कधी कालांतराने काय होतं, तो शेअर म्हणजे 100 रुपयाचा 80 रुपये 70 रुपयाला येतं, मग तुमचे पेशन्स तुटतात आणि तुम्ही विकतात. आणि कालांतराने परत तुम्ही 3-6 महिन्यांनी बघतात तर तो 100 रुपयाचा परत येऊन 120, 140, 150 म्हणतात. आणि त्यावेळेस म्हणता अरे यार आपण विकला, पण आपण आधीच विकला लॉसमध्ये, पण आपण इथं पेशन्स नाही ठेवला. बाकीचे जे 80% जे विद्यार्थी लॉस होतात तो त्याच्यातला एक फंडा येतो. प्लस त्यांनी कुठेतरी असे पैसे डिस्ट्रीब्यूट केलेले असतात, कोणावर तरी विश्वास ठेवलेला असतो आणि डायरेक्टली ब्लाइंडली विश्वास असतो आणि ते पैसे जातात. प्लस स्वतःचं अनालिसिस नसतं. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की बाहेरून कुणीतरी टिप्स दिले, काहीतरी मेसेज आला व्हॉट्सअपला, म्हणजे टोटल जे कॅपिटल आहे ते तिथं लावतात आणि कुठेतरी ते ब्लॉक होतात. तर मी क्लिअर सांगतो, माझाही तुम्हाला एक सल्ला असेल की ह्याच्यात अभ्यास हा लागतोच. म्हणजे डेलीचं अनालिसिस लागतं, न्यूज अनालिसिस लागतं. म्हणजे मी पण असेल किंवा वरचं कोणी असेल, तुम्हाला वाटत असेल टॉप इन्व्हेस्टर, ते काय डेली अभ्यास करत नाही का? डेली अभ्यास करतात, वाचन करतात, न्यूजचे अपडेट करतात. काही हे कसं आहे, ग्लोबली आहे. उद्या बाहेरच्या देशात काही झालं तरी त्याचे इम्पॅक्ट इथं तुमच्या पैशांवर पडतात. ओके, तर त्याच्यामुळं हे 80% जे आहे ते जे अनसक्सेसफुल आहे, फेल्युअरची कारणं म्हणजे एक तर पेशन्स असेल, विदाऊट अभ्यास स्टडी वगैरे. जे 20% एक तर पेशन्स ठेवतात, डेली अपडेट राहतात. ज्या स्टॉकमध्ये त्यांना वाटतं की नाही इथं न्यूज आली, काहीतरी बिझनेस भेटलाय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे समथिंग इनपुट आलेत, तर सेल्स वाढलाय, हे सगळे न्यूज वाढल्यानंतर मग ते परत रिइन्व्हेस्टमेंट पण करतात. तर अशा हे 2 प्रकारे असतात. अदरवाईज हे जर एवढं सोपं असतं तर मी तुम्हाला सांगतो सगळ्या जणांनी इथंच आले असते आणि इकडे इन्व्हेस्टमेंट केली असते. आता ओव्हरऑल जर बघितलं भारतात तर फक्त 4 ते 5%च इन्व्हेस्टर आहे. आणि डीमॅट अकाउंट ओपन होतात, भरपूर डीमॅट अकाउंट ओपन होतात. मी जसं बोललो ना, म्हणजे उदाहरणार्थ 100 डीमॅट अकाउंट ओपन होतात पण 80 फेल आहे, म्हणजे करतच नाही किंवा फेल होतात, नंतर सोडून देतात. आणि 20%च म्हणजे ऍक्टिव्ह होतात. म्हणजे इव्हन डीमॅट अकाउंट पण मी तुम्हाला सांगेल 10-12% ओपन झाले होते, पण ऍक्टिव्हचा रेशो किंवा सक्सेसफुलचा रेशो फक्त 3-4%च आहे. तर ही अशी कंडिशन आहे आत्ताची मार्केटमध्ये. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की सगळंच चांगलं तुम्हाला भेटेल, तर तसं मिळणार नाहीये. म्हणजे आपण म्हणताय की अनालिसिसचा पार्ट म्हणा किंवा स्टडीचा पार्ट हा तुम्हाला डेली बेसिसवर लागेल आणि कंटिन्युअसली करावं लागेल. म्हणजे असं काही नाही की एकदा केलं आणि सोडून दिलं. म्हणजे आज तुम्ही अनालिसिस केला आणि तुम्हाला वाटतं हा स्टॉक चांगला आहे, तुम्ही लॉंग टर्मसाठी ठेवला, बट तो लॉंग टर्मसाठी ठेवल्यानंतर परत एक 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी परत एकदा त्याचे रिव्हिजन घ्यावी लागते, त्याची बॅलन्स शीट पाहावी लागते, त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे, त्यानंतर आता प्रमोटर काय करतोय किंवा नवीन प्रोडक्ट आले का, काही त्यांचे न्यूज इंटरनल न्यूज आहे का, ह्याचा पण स्टडी तुम्हाला करायचं. म्हणजे रेग्युलरली तुम्हाला अपडेट राहायचं, तर हे चांगलं आहे. खूप जण म्हणतात की शेअर मार्केट जुगार आहे. बघा मी तुम्हाला सांगेन, जर विदाऊट नॉलेज
विदाऊट ॲनालिसिस जर तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करत असेल तर मी खरंच सांगतो हा जुगार आहे. बट तुम्ही ॲनालिसिस केलंय, शेअरचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट केले तर मी तुम्हाला सांगेल हा जुगार नाही आहे. भले तो शेअर खाली येऊ द्या, बट तुमच्याकडे काहीतरी प्रूफ होतं की नाही मी हे पाहिले होते, हे पॅरामीटर पाहिले होते म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली. बट ब्लाइंडली जसं केलं म्हणजे आपण 1-2 उदाहरणं पाहिले आणि ब्लाइंडली जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असेल तर हे नक्कीच जुगार आहे. आणि मग तुम्ही म्हणलं सर मग नक्की काय करायचं, तर मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला अभ्यास करायचा नसेल, ॲनालिसिस स्वतःचं करायचं नसेल तर शेअर मार्केटमध्ये खरंच येऊ नका. जर तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा आहे, ॲनालिसिस करायचं आहे, रीडिंग करायचं आहे आणि तो कंटिन्युअसली ठेवायचा आहे तरच शेअर मार्केटमध्ये या. धन्यवाद.